रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. ज्या मंडळीला अनयूज अनटच मोठा कार्पेटचा फ्लॅट पाहिजे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर, चांगला आणि चांगल्या रेटमध्ये पण नक्की हा फ्लॅट आहे. कारण की हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट बाळकुमला दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये पाईन नावाची बिल्डिंग आहे. आणि त्याच पाईन नावाच्या बिल्डिंगला खरं तसं जर बिल्डिंग बघितली तर ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला फ्लॅट लोअर फ्लोअरला आहे. 713 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. आणि ज्याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 6,000 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे. आणि विशेष म्हणजे फ्लॅटची साईज वाईज जर बघितली तर खरोखर खूप मोठा हा फ्लॅट नक्की असणार आहे. आणि जर तुम्ही हा अनयूज अनटच फ्लॅट बघितला तर बाहेर जाताना हा नॉर्थ वेस्टला आहे आणि आतमध्ये येताना साऊथ ईस्टला हा फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला बाहेर तुम्ही बघू शकता, पलीकडे 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. आणि 2-4 फ्लॅटच्या मध्ये जर तुम्ही बघितली तर एवढी मोठी अशी प्रशस्त जागा ह्या 4 लोकांना मिळून मिळते. आणि इकडं परत तुमची ही वेगळी लॉबी आहे, ह्याच्यामध्ये पण 4 लिफ्ट ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. इकडल्या साईडला 4 फ्लॅट, त्या साईडला 4 फ्लॅट, असे 8 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील. दोस्ती वेस्ट काउंटी हे एक चांगल्या मोठं टाउनशिप आहे आणि त्याच टाउनशिपमध्ये हा फ्लॅट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट आपल्याला मिळेल. आणि जर तुम्ही फ्लॅटच्या आतमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता किती मोठा हा फ्लॅट आहे. जर तुम्ही बघितलं, घरामध्ये इमिडिएटली आल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी असं एक डायनिंग ठेवण्यासाठी अशी मोठी जागा तुम्हाला इकडं लाभते. त्याच्यानंतर तुम्ही इकडं जर बघितलं तर सुंदर असा मोठा हॉल तुम्हाला ह्या घरामध्ये मिळतो. आणि जर तुम्ही बघितलं ह्या साईडला तर ह्या साईडला बाकी तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी पण चांगली मोठी आणि मस्त अशी लांबलचक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळते. वरतून जर बघितलं तर तुम्हाला ह्या खेळायचं जे ग्राउंड आहे ते हे तुम्हाला खेळायची जागा दिसते. ह्या साईडला बिल्डिंग आहे, ह्या साईडला बिल्डिंग आहे, ह्या साईडला बिल्डिंग आहे, समोर पण बिल्डिंग आहे. पण जरी खाली उभं राहिलं तर पारसिकचा डोंगर बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसेल. भविष्यात पळणारे मेट्रो तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसेल. युरो स्कूल शाळा इथे ऑलरेडी चालू झालेली आहे. अशा पद्धतीचा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ह्या फ्लॅटच्या लोकेशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हा फ्लॅट अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. जे मंडळी अनयूज अनटच फ्लॅट बघणार आहेत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा चांगला सुसज्ज असणार हा तुम्हाला फ्लॅट बाकी नक्की मिळू शकतो. राहिला प्रश्न किचनचा, तर तुम्ही बघू शकता किचन पण हे तुमचं असं मस्त मोठं एल शेपमध्ये किचन आहे. आधी किचनमध्ये जर जागा बघितली ते मात्र खूप चांगली मोठी जागा तुम्हाला फ्रीज वगैरे ते सगळं ठेवण्यासाठी मिळते. आणि परत विशेष म्हणजे परत तुम्हाला इकडे जरी आला तर इथे पण तुम्हाला मोठी स्टँडिंग बाल्कनी पण किचनमध्ये ऑलरेडी दिली गेलेली आहे. 0 to 5 इयर्स ओल्ड ही बिल्डिंग असणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं सेंट्रल पार्क, इस्कॉन टेम्पल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या घरापासून खरोखर खूप जवळ आहेत. नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला परत हा कॉमन बेडरूम आहे. पण हा कॉमन बेडरूम पण जर तुम्ही बघितला तर हा पण खूप मोठा आहे, चांगला प्रशस्त आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला परत ह्या बेडरूममध्ये इथे कपाटासाठी अशी वेगळी जागेचं पण सोय करून दिलेली आहे. अशा पद्धतीचा खरं हा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं बजेट थोडंसं ॲडजस्टेबल आहे, लोकेशन ज्यांना ॲडजस्ट करायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. नंतर पुढे आपण आल्यानंतर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आहे. हेही छोटं नाही, हे पण प्रशस्त आणि खूप मोठं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर परत बघितलं तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीन, कपडे सुकवणे वगैरे हा सगळा कार्यक्रम तुमचा इकडे मोठ्या जागेवरती इथं पद्धतशीरपणे नक्की होईल. एवढी मोठी जागा तर मात्र नक्की इकडे पण उपलब्ध आहे. लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, हायर फ्लोअरला फ्लॅट नाही आहे. बिल्डिंग तशी बघितली 30 माळ्याची आहे, पण हा फ्लॅट खूप मोठा आहे. नंतर शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही याचं जर लेआउट बघितलं तर इथे पण जर तुम्ही आलात इमिडिएटली घरात आल्यानंतर तुम्हाला एवढं मोठं कपाट आहे जे तुमचं एका साईडला येतं. आणि मग परत भला मोठा बेडरूम हा तुम्हाला मात्र वापरायला नक्की मिळतो. बघा, हे बेडरूमची साईड जर बघितलं तुम्हाला जाणवेल की हा खरोखर हा खूप मोठा बेडरूम नक्की आहे. कारण की पलीकडे ती जागा बघितली त्याच्यानंतर ही जागा तुम्हाला एवढी इकडं शिल्लक राहते की खरोखर ती वापरायला मस्त मजा वाटेल अशी आहे. नंतर इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडनं पण तो ॲम्युनिटी स्पेसिंगचा मात्र ह्या घरामधनं पुढं जर बघितलं तर ॲम्युनिटी स्पेसिंग तुम्हाला नक्की मिळतं आहे. आणि हा फ्लॅट वापरलेला बिलकुल नाही आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तर चांगल्या पद्धतीचं फिटिंग असल्यानं हे तुम्हाला शेवटचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं. हेही खूप प्रशस्त आणि मोठं मात्र नक्की आहे. अशा पद्धतीचा हा खरं चांगल्या पद्धतीचा, चांगल्या रेटचा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळीला अनयूज अनटच आणि बाळकुम, ढोकळी, कोलशेत, बाळकुम साईडला फ्लॅट चालणार आहेत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा खूप चांगला फ्लॅट असू शकतो. कारण बरेचसे लोक
तिकडं नवी मुंबई माइंड स्पेसला यायला त्याला कामाला जातात, तर यांना इकडचं इकडं जर साकेत रोड व्हाया निघालं तर चांगल्या पद्धती जवळ बऱ्यापैकी जवळ पडतं. त्याच्यामुळं जे इकडं माइंड स्पेस नवी मुंबईला कामाला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी व्हाया कळवा, विटावा, ऐरोली त्या साईडला इकडनं 6 ते 7 किलोमीटर अंतर तुमचं त्या जागेपासून असू शकतं. तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट राहायला प्रश्न मालकांचा. तर मालकांनी आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये 1,23,00,000 रुपये निगोशिएबल किंमत ठेवलेली आहे. व्यवस्थित निगोशिएशन जर केलं तर चांगल्या रेटमध्ये हा फ्लॅट मिळू शकतो. आणि यांना पण तशी पैशाची किंवा हे सगळं क्लोज करण्याची त्यांना पण गरज आहे. बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी सोसायटी वगैरे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तोही प्रश्न उपलब्ध होत नाही, कारण की तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायला गेला तर ॲग्रीमेंटच्या 80% तुम्हाला लोन ह्या फ्लॅटमध्ये मिळू शकतं. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे फ्लॅट दाखवण्याचा कार्यक्रम आपला रोजचा आहे आणि आपणही त्याच्यात खंड पडून देत नाही. तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं त्या गोष्टी आपण दाखवण्याचा रोज प्रयत्न करतो, कारण तुम्ही बघताय तर आम्हाला आवडतंय, म्हणून आम्ही पण पळापळ मार्केटला करतो आणि मार्केटमधनं पळापळ करून रोज काही ना काही गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. काही वेगळ्या, काही जुन्या, काही नव्या, अशा वेगळ्या फ्लॅटचे वेगवेगळ्या बजेटचे फ्लॅट दाखवण्याचा आमचा हा कार्यक्रम तुमच्याच जीवावरती चाललेला आहे. तुम्ही पण तेवढं जास्त लोकांनी म्हणून तेवढं सबस्क्रायबरचं बटन म्हणा किंवा शेअर, कमेंट हे असं सगळं करत राहा, जेणेकरून आम्हाला पण आमची जागा माहीत पडेल की आम्ही नक्की कुठे आहोत म्हणून. तर आम्हाला तुम्हाला फसवण्याचा कोणाला कधीच काही उद्देश 100% नाही आहे. कधीच कोणाला मी म्हणलो नाही की माझ्याकडनंच तुम्ही फ्लॅट घ्या. माझं काम आहे, हे मला कर्म माझे चुकणार नाहीत, मला ते पूर्ण करायचं तर मी ते कर्म करत राहणार. तुम्हाला पटो अथवा न पटो, पण आता आहे ते आहे. फ्लॅट घेणं न घेणं हाही निर्णय तुमचा आहे. माझ्याकडनं फक्त माझ्याकडं थोडंसं जास्त जे थोडंफार ज्ञान असेल मी तुमच्याशी ते शेअर करू शकतो, पण माझ्या हिशोबाने ही डील खरोखर चांगली असू शकते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.